श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय असा आहे की गुरुचरित्र कुठं लिहिलं गेलं आहे आपलं आणि कोणतं ठिकाण आहे ते अजून काही लोकांना माहिती नसेल, म्हणून मी आज व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर व्हिडिओला सुरुवात करते। कडगंजीमध्ये गुरुचरित्र हे पहिलं लिहिलं गेलं। कडगंजी हे भारतातलं तीर्थक्षेत्र आहे। गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी इथे आपण सगळेच जण जाऊन आलो आहोत, पण कडगंजीला कोणीच गेलं नसेल असं तरी मला वाटतं। मग तर कडगंजीला काय आहे ते सांगणार आहे मी। कडगंजीमध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी पादुका ह्या आपल्या शिष्याला म्हणजेच सायदेवाला आपल्या हाताने कडगंजीमध्ये दिल्या। कडगंजीमध्ये त्याच पादुका आजही आपल्या दर्शनासाठी आहेत। या तीर्थक्षेत्राचं त्या स्थानाचं कसा विकास झाला, ते कसं माहिती झालं लोकांना, 1952 साली हे प्रकाशित यायला सुरुवात झाली। दत्ताचे 3 अवतार श्री श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असे दत्ताचे 3 अवतार। तर दत्ताचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचा कार्यकाळ 1378 ते 1458 एवढा 80 वर्षाचा कार्यकाळ होता। त्यांचे शिष्य नंदी, सायदेव, सिद्धमुनी आणि नरहरी हे त्यांचे शिष्य होते। सायदेव हे नृसिंह सरस्वती महाराजांच्या सेवेमध्ये 28 वर्ष होते। वासरगावी ते एका यवन राजाकडे म्हणजेच मुसलमान राजाकडे ते नोकरीला होते आणि त्याचबरोबर ते महाराजांची सेवाही करायचे। आता यवन राजाची अशी पद्धत होती की दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा, मग तो कोणी का असेना त्याचा तो शिरच्छेद करायचा। तर सायदेव हे यवन राजाकडे नोकरी करत असायचे। एक वर्षी त्यांना पण निरोप आला की तुम्हाला राजाने बोलावलं आहे। तेव्हा त्यांना वाटलं की आज आपला नंबर आहे, तर ते नृसिंह सरस्वती महाराजांकडे जातात आणि महाराजांना म्हणतात की आज यवन राजा हा माझा शिरच्छेद करणार आहे। ते महाराजांच्या पाया पडतात। तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तू काळजी करू नको, तू बिनधास्त जा, तू येस तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, तुला तो काहीही करणार नाही, उलट तुझा सत्कारच करून तुला पाठवीन, तू बिनधास्त जा। मग सायदेव नृसिंह सरस्वती महाराजांच्या पाया पडतात आणि तेथून ते यवन राजाकडे जातात। सायदेवाला यवन राजा जेव्हा पाहतात तेव्हा ते यवन राजाला चक्कर येते आणि ते खाली पडतात। सायदेवानी जेव्हा यवन राजाकडे जातात तेव्हा यवन राजे जेव्हा सायदेवांना पाहतात तेव्हा त्यांना चक्कर येते आणि यवन राजे हे खाली पडतात। तेव्हा त्याला असं दृश्य दिसतं की सायदेव हा की आपल्याला भाला घेऊन मारतोय। तर तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही साधी विभूती नाही। त्यामुळे यवन राजा काय करतो, सायदेवाला अभय देतो आणि म्हणतो की मी तुला मारणार नाही, मी तुला अभय देतो, आणि त्याचा उलट सत्कार करतो आणि त्याला पाठवून देतो। मग सायदेव नृसिंह सरस्वती महाराजांकडे येतात आणि त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात की महाराज आज तुमच्यामुळे मला जीवदान मिळाले आहे। तेव्हा सायदेव म्हणतात महाराजांना, आता महाराज मी तुमच्या बरोबरच राहणार आहे, तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे मी तुमच्या बरोबरच राहणार आणि तुमची सेवा करणार। तेव्हा महाराज म्हणतात, आम्ही यती आहोत, आमचं ब्रह्मांड कुठेही असतं, आम्ही कुठेही जंगलात फिरतो, कुठेही राहतो, तू संसारी माणूस आहे, तू येऊ नको माझ्याबरोबर, तू घरी जा आणि 15 वर्षांनी मी जेव्हा गाणगापुराला येणार आहे तेव्हा तू मला भेटायला ये। मग सायदेव म्हणतात की ह्या 15 वर्षांमध्ये मी तुम्हाला विसरून जाईन। तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तू डोळे बंद कर आणि हात पुढे कर। मग महाराजांनी काय केले, पादुका प्रगट केल्या आणि सायदेवाच्या हातावर ठेवल्या आणि म्हटले
की हे घे पादुका, तू ह्यांच्या 15 वर्ष तू सेवा कर, पूजा कर, तुला विसर पडणार नाही. मग सायदेव त्या पादुका घेऊन घरी आले कडगंजीला. घरी आणल्यावर त्यानंतर 15 वर्ष त्या पादुकांची पूजा केली, सेवा केली आणि त्यानंतर 15 वर्षानंतर आपल्या कुटुंबासहित ते गाणगापुरास गेले. तेव्हा महाराजांनी सायदेवाला आशीर्वाद दिला की तुझ्या पिढ्या पण माझी सेवा करतील आणि तुझ्या पिढीमध्येच माझं चरित्र लिहिलं जाईल, असा आशीर्वाद दिला सायदेवाला. तर सायदेवानंतर 4 पिढ्या झाल्या, त्यांना जमलं नाही लिहायला. 5व्या पिढीतला विष्णू हा ब्रह्मचारी होता, म्हणजे त्याचं लग्न झालेलं नव्हतं. तो असाच एके दिवशी गाणगापुरास जाण्यासाठी निघाला. जंगलामधून जात असताना तो चालून चालून दमला होता. मग तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. तिथे त्याला झोप लागली. तर त्या झोप लागल्यामुळे त्याला स्वप्न पडलं. कोणीतरी एक साधू येतो आणि कपाळावर भस्म लावतो. मग तो जागा होतो तेव्हा पाहतो तर तिथे कोणीच नसतं, फक्त कपाळावर भस्म लावलेला असतो. मग तो विचार करतो की काय असेल, तर तो तसंच मग उठून परत गाणगापुराच्या दिशेने चालायला लागतो. तेवढ्यात साधू पुन्हा प्रकट झाले आणि मग हा विष्णू म्हणतो की तुम्ही कोण? तर ते साधू म्हणतात की तुम्ही कोण? म्हणजे विष्णू म्हणाले की तुम्ही कोण? मला मगाशी भस्म लावला आणि तुम्ही अदृश्य झाले. तर ते म्हणाले की मी सिद्धमुनी सिद्धमुनी आहे. मग त्या सिद्धमुनींनी काय केले, विष्णूंना गुरुचरित्र लिहिण्यासाठी बसवले. पहिल्या दिवशी लिहिलं ते दुसऱ्या दिवशी पाहिलं तर सगळं गायब झालेलं असतं. मग सिद्धमुनींच्या लक्षात आलं की ह्यांनी सरस्वतीची उपासना केलेली नाही. मग ते म्हणतात सिद्धमुनी म्हणतात की महाराजांना एवढं लिहून होऊ द्या गुरुचरित्र, मग मी तुमचं नाव ह्याला धारण करतो. मग गुरुचरित्र हे पूर्ण लिहून झालं 500 वर्षापूर्वी. तेव्हा ते झाडाच्या सालीवर लिहिलं होतं. त्यानंतर मग प्रत्येक तीर्थक्षेत्री कळालं की गुरुचरित्र हे लिहून झालेलं आहे. तेव्हा मग तीर्थक्षेत्रावरचे लोक कडगंजीमध्ये यायला लागले आणि मग त्यांनी गुरुचरित्र जे लिहिलं होतं त्याच्या कॉप्या करून घेऊन गेले आणि ते आज आपल्यापर्यंत गुरुचरित्र हे पोहोचलं आहे. त्यानंतर गाणगापूरमध्ये 1952 मध्ये दंडवते महाराज गुरुचरित्रचं अध्ययन करत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की गुरुचरित्र ह्याचं ठिकाण कडगंजीमध्ये आहे. ते सायदेवाच्या 5व्या पिढीने लिहिलेलं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. 5वी पिढी म्हणजे विष्णू होते, त्यांचं लग्न झाले नव्हतं, त्यामुळे पुढे त्यांचा वंशच वाढला नाही. मग वंश वाढला नाही त्यामुळे तर त्या वाड्याची काय अवस्था झाली असेल हे पाहण्यासाठी सिद्धमुनी गाणगापूरवरून कडगंजीला येतात. काही माणसं हाताखाली घेतात कामासाठी, कारण तिथे कोणीच राहत नव्हतं. असं अस्तव्यस्त सगळं पडलेलं होतं, कचरा वगैरे सगळ्या गोष्टी होत्या तिथे. त्यामुळे त्यांनी हाताखाली माणसं घेतली आणि साफसफाई करण्यासाठी सुरुवात केली. साफसफाई करत असताना त्यांना एक नाग दिसला. तेव्हा दंडवते महाराज म्हणतात, थांबा, घाबरू नका, आपल्याला ते काहीतरी दाखवण्यासाठी आलेले असेल. तर तो नाग त्या कचऱ्यामधून देवळीच्या तिथे गेला. तेव्हा मग दंडवते महाराजांनी काय केलं, हळूच तिथे देवळीच्या तिथे एक दगड होता, तो दगड बाजूला केला. तेव्हा तिथे नाग नव्हता, तर तिथे त्यांना पादुका दिसल्या. त्या पादुका नृसिंह सरस्वती महाराजांनी सायदेवाला दिलेल्या होत्या. त्या पादुका तिथे देवळीत त्यांना सापडल्या. आजही त्या पादुका तिथे आपल्या दर्शनासाठी आहेत. कोणाला जाणं जर शक्य झाले तर आवर्जून जा, शक्य झालं जाणं तर आवर्जून जा. खूप छान तीर्थक्षेत्र तिथे झालेलं आहे, पाहण्यासाठी खूप छान आहे. मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे. त्यामुळे एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.